मुंबईमध्ये पावसाचं संततधार सुरुवात झाली आहे। मुंबईसह उपनगरातही पावसाच्या सरी कोसळायला लागल्यात। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। हवामान विभागानं मुंबईला आज येलो अलर्ट दिला होता। काल दिवसभर बऱ्याच भागांमध्ये कडक ऊन तापलं होतं। आज मात्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे, तर काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत। त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, काल कडाक्याचं ऊन आणि आज पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झालेली दिसते। वैदेही, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू आम्ही। तर पावसाची संततधार मुंबईत सुरू झालेली आहे। हवामान विभागानं आज येलो अलर्ट मुंबईला दिलेला आहे। अनेक भागांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे, तर काही भागांमध्ये आत्ता पावसाला सुरुवात झालेली आहे। काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत, त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सध्या तरी रेल्वे रस्ते वाहतुकीवर पावसाचा परिणाम झालेला दिसत नाहीये। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, बोला। बघतोय की काल अगदी कडक ऊन मुंबईमध्ये बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळत आहे की पुढचे 3 दिवस खरं तर मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला असला तरी अगदी सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। अर्थात हा पाऊस काही विश्रांती घेत पडत असला तरी अजून कुठेही पाणी साठलं असल्याचं सध्या तरी दिसून येत नाहीये। मात्र सखल भागाकडे प्रशासनाची अगदी करडी नजर आहे, त्याच्यामुळे प्रशासन अगदी सतर्क आहे, कारण ऑरेंज अलर्ट आजच्या दिवशी आहे आणि आगामी पुढच्या 3 दिवसामध्ये येलो अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये कुठे पाणी साठतंय का आणि सध्याची काय नेमकी परिस्थिती आहे याकडे सध्या प्रशासनाचं लक्ष आहे। ठीक, वैदेही, लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर मुंबईतल्या काही सखल भागांवर पालिका प्रशासनाकडून सध्या नजर ठेवली जाते।